संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भर दिवसात छेडछाड, जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांनाही मारहाण. साम हेल्पलाईनच्या बातमीनंतर डीसीपींकडून कारवाईचे आदेश. नांदेडच्या शाळेत 52 वर्षाच्या सेवकाचा 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार. सापसिंग मुन्नालाल मच्छल या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? शिवशाही बलात्कार पीडितेचा सवाल. असंवेदनशील विधान करणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांविरोधात विरोधकही आक्रमक. बाराच्या ठोक्याला पोलीस स्टेशनच्या दारातच फटाक्यांच्या बारसह बर्थडे सेलिब्रेशन. पिंपरीतल्या पोलीस शिपायाचा प्रताप. पोलीस आयुक्त कारवाई कधी करणार? सामान्यांचा सवाल. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळांनी अंगाची अक्षरशः लाही. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा. जीबीएसचं थैमान असताना पुण्यात दूषित पाणी पुरवठा. तपासणीत 138 ठिकाणचं पाणी अयोग्य. दूषित पाण्यामुळे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात. ईपीएफओ प्रोफाईल अपडेट करण्याचे नियम बदलले. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. यूएएन आधारशीही जोडणं मात्र अनिवार्य. पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विधानसभेत लेखी उत्तरात कबुली. यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मुनगंटीवारांची मागणी. सर्वपक्षीय 100 आमदारांचाही पाठिंबा. मोदींना पत्र पाठवणार. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल आधी कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का. रोहितने क्रिकेटचे धडे गिरवले त्याच शाळेच्या मैदानावर. म्हाडाची कारवाई. क्रिकेट टर्फ आणि नेट्स काढले. सव्वीस 11च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या तहव्वूर राणाला मोठा धक्का. प्रत्यार्पणाविरोधातील याचिका अमेरिकी कोर्टाने फेटाळली. भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा.